आज गुड फ्रायडे, प्रभू येशू ख्रिस्ताच्या मृत्यूचा दिवस. बायबल अभ्यासकांच्या मते आणि शेफर नावाच्या विद्वानाच्या मते 7 एप्रिल इसवी सन 30 ह्या दिवशी शुक्रवार होता आणि यहुदी समाजामध्ये तो निसान 14 निसानचा दिवस होता आणि त्या दिवशीच प्रभू येशू ख्रिस्ताला क्रुसावर खेळण्यात आलेलं होतं. आणि म्हणूनच बऱ्याच बायबल पंडितांमध्ये 7 एप्रिल इसवी सन 30 हा गुड फ्रायडेचा पहिला प्रसंग होता ह्याविषयी एकमत झालेला आढळतं. ह्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्ताला क्रुसावरती खेळण्यात आलं तरी देखील आपण त्याला गुड फ्रायडे म्हणतो. तो गुड कशामुळे झालेला आहे? कारण प्रभू येशू ख्रिस्ताचं मरण हे इतर सर्वसामान्य माणसाच्या मरणापेक्षा वेगळं होतं. ती केवळ त्याच्या पृथ्वीवरील आयुष्याची समाप्ती नव्हती, तर ते स्वेच्छेने संपूर्ण जगाच्या तारणासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने केलेलं बलिदान होतं. त्या बलिदानामध्ये सामर्थ्य होतं सगळ्यांच्या पापांची क्षमा करण्याचं, सर्वांचं तारण करण्याचं, सैतानाची नांगी ठेचण्याचं, मृत्यूवर विजय मिळवण्याचं, नवजीवनाचा झरा सर्वांसाठी उघडा करण्याचं, जुन्या करारातील सगळ्या प्रकारची भाकितं पूर्णत्वास नेण्याचं, परमेश्वर आणि मानवामधील संबंध पुन्हा एकदा जोडण्याचं. आणि म्हणूनच तुझ्या मरणात पाप्यांचं तारण झाले उच्चाटन पाप्यांचे ते, अशा प्रकारची गाणी आपण त्या दिवशी गात असतो. म्हणून हा दिवस गुड फ्रायडे म्हणून साजरा केला जातो. प्रायश्चित्त काळातील 2 दिवस कायद्याने उपवास करण्याचे आणि मांस वर्ज करण्याचे दिवस असतात. पहिला दिवस राखेचा बुधवार आणि दुसरा दिवस गुड फ्रायडे. ह्या दिवशी वयाच्या 18व्या वर्षापासून 60व्या वर्षादरम्यान असलेल्या व्यक्तींनी उपवास करावा अशी अपेक्षा असते. ज्यांना उपवास करणं शक्य नाही त्यांनी किमान मांस तरी वर्ज करावं अशा प्रकारची अपेक्षा असते. कारण मांस हे सोहळ्याचं प्रतीक आहे आणि ते वर्ज करणं हे विलापाचं किंवा शोकाचं प्रतीक आहे. म्हणून ह्या 2 दिवशी माणसाने उपवास करावा, मांस वर्ज करावं अशी कायदेशीर शिकवण ख्रिस्त सभेने आपल्याला दिलेली आहे. ह्या दिवसाचा जो विधी आहे त्या विधीचे एकूण 3 भाग असतात. पहिल्या भागामध्ये प्रभू शब्द विधी, दुसऱ्या भागामध्ये क्रूसवंदन आणि तिसऱ्या भागामध्ये ख्रिस्त शरीर विधी. प्रभू शब्द विधीमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या मृत्यूविषयीचं जे भाकीत यशया संदेष्टाने केलेलं होतं त्याचं वाचन केलं जातं की परमेश्वराच्या सेवकाचे दुःख भोग कसे असतात त्याचं वर्णन यशया अध्याय 52 आणि 53 मध्ये करण्यात आलेलं आहे. ते ऐकताना ख्रिस्ती व्यक्तीला प्रभू येशू ख्रिस्ताच्या मृत्यूची, त्याच्या दुःख सहनाची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. दुसऱ्या वाचनामध्ये देखील कशा प्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या दुःख भोगाच्या काळामध्ये परमेश्वराकडे मोठ्याने आरोळी केली आणि त्याच्या सद्भक्तीमुळे ती ऐकण्यात आली हे आपल्याला इब्री लोकास पत्र लिहिणारा लेखक समजून सांगतो. आणि ह्याचा कळस गाठला जात असतो योहानाच्या शुभवर्तमानातील प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःख सहनाच्या वाचनाने. बऱ्याच ठिकाणी ह्या दुःख सहनाचं वाचन नाट्यमयरित्या सादर केलं जात असतं. म्हणजे निवेदक, प्रभू येशू ख्रिस्त आणि इतर पात्रे ही क्रमाक्रमाने ते वाचन करत राहतात. आणि त्यामुळे ह्या प्रभू शब्द विधीमध्ये आपण विशेष करून शुभवर्तमानाच्या वेळेला उभे राहून सहभागी होत असतो. त्याचं कारण असं की येशूच्या दुःख सहनात सहभागी होण्याचा तो एक भक्तिमय प्रकार असतो. अशा ह्या प्रभू शब्द विधीमध्ये सहभागी होत असताना परमेश्वराचा शब्द येशूच्या दुःख सहनाविषयी काय सांगतो ते बारकाईने समजून घेणं गरजेचं आहे. त्यानंतर प्रवचन जे दिलं जात असतं त्या प्रवचनामध्ये बऱ्याच वेळेला प्रभू येशू ख्रिस्ताच्या
क्रुसावरील 7 उद्गारांवरती चिंतन केलं जात असतं. बिशप फुलटन शीन ह्यांनी त्याच्यावरती सखोल असा अभ्यास करून सुंदर असं भाष्य केलेलं आहे. ते म्हणतात की त्यातील पहिला उद्गार परमेश्वर पित्याला उद्देशून होता की बापा त्यांना क्षमा कर, कारण ते काय करतात ते त्यांना समजत नाही. कुसुमाग्रज म्हणतात की हेच ते वाक्य जे अनंत काळासाठी आकाशामध्ये कोरलं गेलेलं आहे. एवढं त्या वाक्याने कितीतरी लोकांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवून आणलेलं आहे. म्हणून पहिलं वाक्य परमेश्वर पित्याला उद्देशून, दुसरं वाक्य उजव्या हाताकडील चोराला उद्देशून की आज तू माझ्याबरोबर सुखलोकात असशील. त्याद्वारे सर्व पापी लोकांना पुन्हा एकदा प्रभू येशू ख्रिस्ताने एक फार मोठी ग्वाही दिलेली आहे, हमी दिलेली आहे की ज्या क्षणाला तुम्ही पश्चाताप करून परमेश्वराला शरण याल, त्याच्याकडे दयेची पापक्षमेची याचना कराल, त्या क्षणाला तुमच्यासाठी स्वर्गाचा दरवाजा उघडला जाईल. तिसरं वाक्य पवित्र मरियेला आणि प्रिय शिष्य योहान यांना उद्देशून आहे. मुला पहा तुझी आई, बाई पहा तुझा मुलगा. ह्या वाक्याद्वारे प्रभू येशू ख्रिस्ताने नुसती शेवटची निर्वानिरव केली नाही, तर आपल्या जाण्यामुळे जी पोकळी निर्माण होणार आहे ती पोकळी भरून काढण्यासाठी पवित्र मरिया प्रेषितांना आणि अखिल जगभरच्या ख्रिस्त सभेतील प्रत्येक श्रद्धावंतांना विशेष सोबत करणार आहे हे सूचित केलं. त्यानंतर एली एली लमा सबख्तानी म्हणजे माझ्या देवा तू माझा त्याग का केलास, हे वाक्य प्रभू येशू ख्रिस्ताच्या मुखातून बाहेर पडलं. नक्की काय घडलेलं होतं की क्षणभरासाठी काय होईना, परंतु येशूला कुठेतरी वाटलं की परमेश्वर पित्याने देखील आपल्याला टाकून दिलेला आहे. खुद्द परमेश्वराचा पुत्र आणि खुद्द परमेश्वर असलेला येशू जर अशा प्रकारचं वक्तव्य करत असेल तर परमेश्वरावरती आपण किती मोठ्या प्रमाणामध्ये विश्वास आणि श्रद्धा ठेवायला पाहिजे, भरवसा ठेवायला पाहिजे, आपल्याला परमेश्वराची किती गरज वाटायला पाहिजे हे प्रभू येशू ख्रिस्ताने त्या ठिकाणी सूचित केलेलं आहे. 5व्या वाक्यामध्ये येशू म्हणत आहे, मला तहान लागली आहे. ही कसली तहान होती? एक एक आत्मा जिंकण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त व्याकुळ झालेला, त्याच्यासाठीच त्याने स्वतःचं रक्त सांडलेलं. ही त्याची तहान भागवण्यासाठी मदर तेरेसासारखी व्यक्ती पुढे येते आणि तिला प्रत्येक दुःखितामध्ये येशूचा तो तहानलेला चेहरा, व्याकुळ झालेला चेहरा दिसतो. म्हणून मदर तेरेसांच्या कॉन्व्हेंटमधील चॅपलमध्ये क्रुसाच्या वर आय थर्स्ट, मला तहान लागली आहे, हे शब्द लिहिलेले असतात. माणसाने विचार करायचा आपल्याला कोणत्या प्रकारची तहान लागलेली आहे. आणि त्यानंतर पूर्ण झाले आहे असं येशू म्हणतो. काय नक्की पूर्ण झालेलं होतं? प्रभू येशू ख्रिस्ताठायी परमेश्वराची जी योजना होती, तारणकार्याची योजना, ती पूर्णत्वास गेली होती. माझ्या जीवनात अजून कोणकोणत्या बाबतीत अपूर्णता आहे ते मी तपासून पाहायला पाहिजे. आणि त्यानंतर शेवटचा उद्गार की मी माझा आत्मा तुझ्या हाती सोपवितो. पहिलं वाक्य देवाला उद्देशून, चौथं वाक्य देवाला उद्देशून, आता 7वं वाक्य देवाला उद्देशून. परमेश्वर प्रारंभ, मध्य आणि शेवट आपल्या जीवनाचा असावा असं आपल्याला ह्या दिवशी शिकवण्यात आलेलं आहे. अशी महती ह्या गुड फ्रायडेची. महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी देखील त्यासाठीच उपवास, प्रार्थना, साक्रामेंताची आराधना देखील आयोजित केली जाते. काही भाविक वर्षातील सर्व शुक्रवार शाकाहारी भोजन घेत असतात किंवा उपवास करत असतात. अलीकडे तर दैवी दयेच्या नोवेनाची सुरुवात गुड फ्रायडेच्या दिवशी केली जावी असं पोप जॉन पॉल दुसरे ह्यांनी सांगितलेलं होतं. त्यानुसार दरवर्षी गुड फ्रायडेच्या दिवशी दैवी दयेच्या नोवेनाची सुरुवात होत असते आणि पुनरुत्थान काळातील दुसऱ्या रविवारी दैवी दयेचा सण साजरा केला जात असतो. म्हणजे ह्या गुड फ्रायडेमध्ये बरंच काही गूढ दडलेलं आहे, ते आपल्याला आपल्या काळजामध्ये साठवता यावं म्हणून क्रुसावरील प्रभू येशू ख्रिस्ताला वंदन करत असताना, प्रभू येशू ख्रिस्ताला भाकरीच्या रूपात आपल्या अंतःकरणात घेत असताना त्याच्याकडे विशेष कृपा आणि शक्ती मागूया.